शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट गली, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट फाईन लेग, एक शॉर्ट स्क्वेअर लेग आणि दोन क्षेत्ररक्षक सीमारेषेवर, त्यामध्ये एक लॉंग ऑफ स्ट्रेटर आणि एक वाईडिश मिड विकेट. संदीप पाटील पहिलं षटक घेऊन येतोय. पंच सुद्धा इशारा करते सामना सुरू झाल्याचा. पहिला चेंडू आणि फटका गोलंदाजी खेळलेला झेल घेण्याचा प्रयत्न केला होता संदीप याने, मात्र यश आलेलं. थोडस स्वतःवर नाराज आहे. पहिली धावी पूर्ण करतोय हेमंत. समित कुमार अँड कंपनी गोंदवली विरुद्ध केवनी स्पोर्ट्स केवनी या दोन संघामधील हा पहिला सामना आजच्या दिवसातला. संदीप जवळपास 7 ते 8 पावलांचं रनअप. बंदिरामध्ये मंदिर आहे, मंदिर एंड करणं गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ. याला मात्र हवेत फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत, मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आणि एका टप्प्यानं हा चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. चौकाराने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झालेली 9. बिनबाद 9. एक चांगली सुरुवात आहे. बॅक टू बॅक 2 चौकार मारले आहेत मंगेशाने. आक्रमण केलेलं आहे, आक्रमक सुरुवात केलेली आहे. संदीप थोडासा मागडा ठरतोय. पहिलं षटक पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. राईट आर्म फुल टॉस चेंडू. पंचांचा बीमरचा इशारा येतोय. यस, अति चांगला डिसिजन या ठिकाणी पंच शैलेश यांचा येतोय. अतिशय उंचीकरण जवळपास आपण कमरेच्या पेक्षा उंच, जवळपास छातीच्या पर्यंत उंची आलेला हा चेंडू होता आणि फ्रीट असणार आहे. पंच परेश महाजन लगेच इशारा करतायत फ्रीट. एक 10 मिनिटे. धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते 10. संदीप स्लोवर वन. चेंडूचा वेग कमी केला होता. चेंज ऑफ पेस आणि मात्र निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली आहे. हे फार महत्वाचं. व्हेरिएशन करणं फार गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा प्रत्येक चेंडूमध्ये बदल करतात, व्हेरिएशन करतायत, हे फार महत्वाचं आहे. चेंडूचा वेग कमी केला होता संदीप. राईट आर्म एवढा मात्र वेगात चेंडू हाताळला होता. हे फार महत्वाचं. पहिला चेंडू स्लोवर वन होता. हा चेंडू वेगात हाताळला होता. पडल्यानंतर गोल्डन स्पॉटला पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला आणि निघून गेलेला आहे यष्टी रक्षकाच्या हातात. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे. धावसंख्या बिनबाद 10. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. फुलटॉस चेंडू मात्र फायदा उचलता आलेला नाही. चेंडू जातोय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 12. मंगेश खेळतोय 2 चौकारांशी आपल्या वैयक्तिक 10 धावांवर. हेमंत खेळतोय 1 धावेवर.
एक धाव अवांतर आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना केवणी स्पोर्ट केवणी संघाची धावसंख्या झालेली आहे बिन बाद 12. 4 षटकांचा सामना आहे. नो मिडल कॉन्फरन्स. आपण मिडल कॉन्फरन्स कमीत कमी करायचे आहेत, कारण आज आमचं शेड्यूल खूप बिझी असणार आहे. एकंदरीत 9 सामने होणार आहेत. 4 षटके जे आहेत ते आपण 20 मिनिटात पूर्ण करायचे आहेत. पंच सुद्धा आमची वेळोवेळी वॉर्निंग करतील. लक्षात घ्यायचंय, 4 षटके ही 20 मिनिटात पूर्ण करायचे आहेत. अतिशय सुंदर क्रीडानगरी बंद्र्या मारुती क्रीडानगरी काल्हेर. विहंगम दृश्य. ज्याप्रमाणे कॅरिबियन बेटावर जे मैदान असतं, खास करून अँटिग्वाचं मैदान, कित्येक अशी मैदान आहेत, अशा प्रकारचं हे मैदान आहे, सुसज्ज मैदान. कारण एक बाजू जर बघितली, पूर्वीचा परिसर आपण बघितला, सुसज्ज असं बंद्र्या मारुतीचं मंदिर, आमच्या कल्याण गावचं देवस्थान बंद्र्या मारुती. एका बाजूला समुद्र किनारा, विस्तीर्ण असं समुद्र किनारा, आणि एका बाजूला अतिशय सुंदर गार्डन बघायला मिळते. एका बाजूला गर्द हिरवीगार झाडी, असं सुसज्ज मैदान आहे. विहंगम दृश्य आहे, आल्हाददायक वातावरण आहे. आणि वातावरणामधली ही स्पर्धा आपण पाहतोय, जेवण पाटील चषक 2021. या स्पर्धेचा आज अंतिम दिवस. दुसरं षटक. पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं होतं, मात्र हे दुसरं षटक आहे, क्षेत्ररक्षण विखुरलेलं असणार आहे. 4 आणि 5 अशी व्यूहरचना असणार आहे. कमीत कमी 4 क्षेत्ररक्षक ठेवणं अनिवार्य असणार आहे. जास्ती असतं आपण कितीही आत्मे ठेवू शकता, पण 4 ठेवणं हे अनिवार्य असणार आहे. राहुल येतोय. यावेळेला मात्र डाव्या एसटीच्या बाहेरून जाणारा चेंडू, फायदा उचलता आलेला नाही. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पंच परेश महाजन. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या अशुभ आकड्यावर प्रवेश करते 13. थोडासा स्लोवरून आखूड टप्प्याचा चेंडू होता, मात्र फायदा मंगेशाला उचलता आलेला नव्हता. राहुल लेफ्ट आर्म. यावेळेला मात्र कट केलेल्या चेंडूला शॉर्ट कव्हरला टायमिंग साधता आलेलं नाही, आणि त्यावर एक धाव हेमंत पूर्ण करतोय. आणि एका धाव्याने धावसंख्या होते केवणी स्पोर्ट केवणी संघाची 14. बिनबाद 14. समोरच्या संघाला जर आव्हान द्यायचं असेल तर किमान 40 पेक्षा जास्त धावा जमवणं गरजेचं असणार आहे. जेव्हा तुमची धावसंख्या 10 पेक्षा जास्त सरासरी असेल, तेव्हाच तुमचे गोलंदाज संघर्ष करू शकतात, तुमच्या क्षेत्ररक्षणाला संधी मिळते. राहुल लेफ्ट आर्म. याला पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. स्वेर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे डाव्या एसटीच्या बाहेरून. एक अवांतर धाव मिळते. व्हाईट बॉलचा इशारा येतोय, आणि धावसंख्या 1 न वाढते. धावसंख्या होते 15. अशा प्रकारचा स्वेर मारा जो असतो, संघावर दडपण निर्माण करीत असतो, एक दबाव निर्माण करीत असतो. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू अपील केलं जात आहे, मात्र अपील करण्यामध्ये उत्साह जास्त दिसतोय, आत्मविश्वास मात्र कमी. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फुल्लर लाईनचा चेंडू होता, सरळ निघून गेला तो, अगदी उजव्याच्या जवळून निघून गेला होता एसटी रक्षकाच्या हातात. धावसंख्या स्थिर आहे 15. बिनबाद 15. राहुल लेफ्ट आर्म. याला मात्र फटका खेळलेला आहे, मिड विकेटला चेंडू आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे. तोपर्यंत मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत, आणि 2 धाव्याने केवणी स्पोर्ट केवणी संघाची धावसंख्या झाली 17. षटक क्रमांक दुसरं हे सुरू आहे. बिनबाद 17. अजूनही सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे. 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर. त्यामध्ये आपण पाहू शकता एक डिपिश पॉइंट, लॉंग ऑफ, लॉंग ऑन. आता मात्र एक क्षेत्ररक्षक येते, तो वाईडिश लॉंग ऑन, आणि एक वाईडिश मिड विकेट, आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग लेग. क्लीन बोल्ड, परफेक्ट यॉर्कर.
नक्कीच आमचे भारतीय जवान मात्र त्यांचा जागता पहार आहे म्हणून आपण निश्चितपणे झोप घेत असतो. त्यांना खऱ्या अर्थाने सॅल्यूट आहे. भारताची जी पूर्ण सीमा आहे, खास करून चीन आणि पाकिस्तान ज्याप्रमाणे कुरापती करते, पण आतापर्यंत आपले जवान त्यांना चोख प्रत्युत्तर दिलेले आहे. त्यामुळे आपण निश्चिंत आहोत मित्रांनो, त्यांच्यामुळेच आपण निश्चिंत आहोत. तर काय चेंडू टाकला होता आणि परफेक्ट यॉर्कर आणि पहिले यश राहुल यांनी मिळवून दिलं होतं. आणि आता मात्र खेळण्यासाठी आलेला आहे क्रिस गेलअप. भिवंडी निलेश, खूप क्षमता आहे निलेशकडे मोठे फटके खेळण्याची. राहुल काय फटका खेळलेला आहे, जबरदस्त ताकदवर फटका आणि चेंडू वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर षटकार. लॉफ्ट केला होता, भिरकावून दिला होता. वाईड ऑफ लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये सरळ षटकार. षटकाराने निलेश आपलं खातं करते. षटकाराने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली 23. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. खूप ताकदीचा वापर केला, ताकदवर फटका, स्टँड अँड डिलिव्हर. याला मात्र सुरक्षित फटका, क्रिकेट मधला सुरक्षित फटका खेळला जातोय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये, आणि त्यावर 2 धावा निलेश पूर्ण करतोय. 2 धावा निलेश पोहोचले आपल्या वैयक्तिक 8 या धावसंख्येवर. आणि केवणी स्पोर्ट्स केवणी संघाची धावसंख्या वाढते 2 ने. धावसंख्या होते 25. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला, 2 षटकांच्या समाप्तीनंतर बरोबर 25 धावा. याचप्रमाणे धावसंख्या जर झाली तर आपण प्रोजेक्टेड स्कोर जर आपण बघितलं तर 50 होऊ शकतो. 12.50 सरासरी आहे. याप्रमाणे धावसंख्या जर जमवली तर 50चा आकडा पार होऊ शकतो. 50 धाव होऊ शकतात. आणि क्षमता आहे, कारण निलेश खेळपट्टीवर आहे, संघाचा कर्णधार हेमंत खेळपट्टीवर आहे. अजूनही स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. अजून जवळपास 3 ते 4 असे फलंदाज ज्यांच्याकडे आहेत की जे मोठे फटके खेळू शकतात. जय हरी रांदोली संघ कर्णधारांनी संपर्क साधायचा आहे. जय हरी रांदोली संघ कर्णधार आला असेल किंवा प्रतिनिधी आला असेल तर आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. जय हरी रांदोली. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय की केवणी स्पोर्ट केवणी संघाची धावसंख्या नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 25. फक्त एक मंगेश बाद झालेला आहे, मात्र एक चांगली कामगिरी करून मंगेश बाद झालेला आहे. चेतन येतोय संघातर्फे तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन मंदिरा मारुती मंदिराच्या एंड कडनं. हा चेंडू व्हॉट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर, डाऊन दी ग्राउंडचा फटका, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकार. फटका खेळला होता, हा बॉल घेऊन लॉफ्ट केला होता, भिरकावून दिला होता, डाऊन दी ग्राउंडचा फटका, लॉंग ऑन. षटकाराने धावसंख्या वाढते 31. चेतन यावेळेला मात्र एक चांगला चेंडू अपील केला जाते. कॉड बिहाइंडचं जोरदार अपील केलं जात आहे, पण एक चांगला चेंडू होता. पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला, पूर्णपणे बीट झाला होता, पूर्णपणे चकित झाला होता हेमंत. धावसंख्या स्थिर आहे 31. 1 बाद 31. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. 4 षटकांचा हा निर्धारित सामना. यावेळेला मात्र शॉर्ट बॉल कट केलेला आहे चेंडूला, आणि चेंडू होता स्क्वेअर थर्ड मॅन सीमा पार, चौकार.
एवढा शॉर्ट पुलचा फटका पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र केला जात नाहीये. एक धाव मात्र मिळते आणि एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 36. केवणी स्पोर्ट केवणी संघाचं हे एक वैशिष्ट्य राहिले की हेमंत जेव्हा जेव्हा चांगली फलंदाजी करतोय तेव्हा त्यांचे विजयाचं सूत्र जे आहे ते 80% असते. कित्येक वेळा मी बघितलेलं आहे, कित्येक वर्ष मी सुद्धा समालोचन करतोय, हेमंतला फलंदाजी करताना बघितलेलं आहे. 36 धावा झाल्या, एक चांगली धावसंख्या आहे, कारण तिसरं षटक हे मार्गस्थ आहे आणि असं वाटतं की 55+ कडे पाहत असणार आहे केवणी स्पोर्ट केवणी संघ. 2 षटके संपल्यानंतर आम्ही प्रोजेक्टेड स्कोअरची या ठिकाणी चर्चा केली होती. यस, वेलकम माझे सहकारी समालोचक पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार यांचं आगमन झाले. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, वेलकम. बऱ्याच दिवसापासून माझ्या सोबत आहेत सुनील पवार. याला हुकचा फटका मात्र टायमिंग साधता आलेला नाहीये आणि झेल सुटतोय. हुकचा फटका खेळला होता मात्र टायमिंग साधता आलेलं नव्हतं. झेल सुटतोय, एकच धाव मिळते आणि एका धाव्याने धावसंख्या वाढते केवणी स्पोर्ट संघाची. केवणी स्पोर्ट केवणी संघाची धावसंख्या होती 37. यस, गोलंदाजी पाटील आमचे पंच येतात, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अति उत्कृष्ट पंच म्हणून त्यांनी कामगिरी पार पाडलेली आतापर्यंत. याला मात्र शॉर्ट टर्म पुलचा फटका आणि चेंडू जातोय. चांगला झेल म्हणता येईल वाईडिश मिड विकेटला. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. सीमारेषेच्या बाहेर जाईल, पण अचानकपणे पिक्चर मध्ये आला रितेश यांनी काय झेल घेतलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच. अप्रतिम झेल. मात्र संघासाठी चांगली कामगिरी हेमंत यांनी केलेली आहे. बाद होण्यापूर्वी हेमंत याने एक षटकार मारला, एक चौकार मारला आणि 13 धावांची खेळी आणि खास करून मंगेश सोबत पार्टनरशिप केली. त्याचबरोबर निलेश सोबत पार्टनरशिप केली, डावाला एक आकार दिला होता. दुसरा फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या 37. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 37. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे, स्लॉग वरचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 4 सुरू होणार आहे. धावा झालेल्या आहेत. 12.33 आपण सरासरी जर बघितली, एक चांगली सरासरी म्हणता येईल. आणि या सरासरीने धावा जर जमवल्या तर 150 पर्यंत राहू शकतं. प्रोजेक्टेड स्कोर जर आपण बघितला तर जवळपास 48 किंवा 49 अशा प्रकारचा स्कोर आहे. अंतिम षटक आहे, गोलंदाजी करण्यासाठी येतोय ऋतिक, ज्याने अप्रतिम झेल घेतला होता. गोलंदाजी मध्ये काय करतोय बघायचंय. निलेश खेळण्यासाठी सज्ज होते, नॉन स्ट्रायकर इनला उभा आहे. याला मात्र काय फटका केलेला आहे, गॅप मधून फटका, फ्लॅट 6. फटका खेळला होता, मात्र काय ताकद झोकली होती, ताकदवर फटका खेळला होता निलेशाने आणि चेंडू सरळ निघून गेला होता लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. षटकार, फ्लॅट 6. षटकाने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली 43. अंतिम षटक म्हणजे 4थं षटक हे मार्गस्थ आहे. केवणी स्पोर्ट्स केवणी विरुद्ध सुमित कुमार अँड कंपनी गुंदवली, 2 संघामधील सामना आपण पाहतोय. इथे एक फुलटा चेंडू सरळ ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू जातोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात आहे, मात्र एकच धाव मिळेल.
चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि एका धावाने धावसंख्या होते केवनी स्पोर्ट केवनी संघाची 44 44. अंतिम षटक हे मार्गस्थ आहे. ज्याप्रमाणे फलंदाजी होते असं वाटते की 55 प्लस कडे पाहत असणार. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. निलेश खेळपट्टीवर आहे आणि खेळण्यासाठी भावेश आलेला आहे आणि भावेशकडे सुद्धा मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. आज सलामीराने एक चांगली सुरुवात करून दिली. मंगेश आणि हेमंतने सुरुवात केली. मंगेश बाला त्यानंतर हेमंत बाद झाला. निलेश सुद्धा एक चांगल्या प्रकारे फलंदाजी करते. भावेश काय करते बघायचं आहे. चार आणि 5 अशी व्यूहरचना आहे. 4 क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये सिंगल वाचवण्यासाठी. फुल टॉस चेंडू पंचांचा बीमरचा इशारा येतोय. दोन्ही पंचांकडनं या ठिकाणी इशाराला बीमर. 1+1 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या दिली 46. आणि मित्रांनो उघडा डोळे बघा नीट, कारण यानंतरचा चेंडू असणार आहे फ्रीट. फ्रीटचा फायदा कशा प्रकारे निलेश घेतोय बघायचा आहे. 46 धावा झालेल्या आहेत. निलेशने आतापर्यंत 2 षटकार मारलेले आहेत आणि खेळतोय आपला वैयक्तिक. सोळा धावसंख्येवर इथे फुल टॉस चेंडू. पुन्हा बीमरचा इशारा आलेला आहे आणि हा गोलंदाजी करू शकणार नाहीये. या सामन्यामध्ये गोलंदाजी करू शकणार नाही. धावसंख्या झाली 48. मात्र दुसरा जो गोलंदाज येणार आहे त्याचा पहिला चेंडू सुद्धा फ्रीट असणार आहे. हा गोलंदाज या सामन्यामध्ये गोलंदाजी करू शकणार नाही. हे षटकातले अजूनही किती चेंडू खेळायचे बाकी आहेत? 4 चेंडू टाकावे लागतील. नेक्स्ट बॉलर नेक्स्ट जो गोलंदाज आहे त्याला 4 चेंडू हाताळावे लागतील. आता मात्र भावेश खेळण्यासाठी सज्ज होणार आहे आणि भावेश कशा प्रकारे फ्रीटचा फायदा घेतोय ते बघायचंय. 48 धावा झाल्या, एक चांगली धावसंख्या. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि असं वाटतं की मी सुरुवातीला सांगितलं होतं 55 प्लस कडे पाहत असणार केवनी स्पोर्ट केवनी हा संघ. मित्रांनो आपण जो सामना पाहतोय तो म्हणजे केवनी स्पोर्ट्स केवनी विरुद्ध सुमित कुमार अँड कंपनी गुंदवली 2 संघामध्ये. जयवंत पाटील चषक 2021 आमचे सन्माननीय जयवंत पाटील साहेब यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेली स्पर्धा. याला मात्र शॉर्ट बॉल अखुट्ट्या चेंडू उजव्या स्टिकच्या खूपच बाहेर जातोय. मात्र वाईट बॉल टाकून फ्रीट पासून वाचू शकणार नाहीये. फ्रीट कंटिन्यू राहणार आहे. यानंतर चेंडू सुद्धा फ्रीट राहील. 49 धावा झाल्यात. 49. गोलंदाजीसाठी मात्र थोडीशी समस्या निर्माण झालेली. ज्याप्रमाणे गोलंदाजी हाताळतोय जय. हा चेंडू मात्र डाऊन दी ग्राउंडचा फटका आणि चेंडू आहे हवेत. मात्र चेंडू फ्रीट आहे, त्यामुळे 2 धावा पूर्ण करते भावेश. झेल घेतला होता लॉंगॉनला, मात्र फ्रीटचा चेंडू होता आणि याचबरोबर 50 धावा पूर्ण होत आहेत. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. 50 धावा पूर्ण होत आहेत. 51 धावा झालेल्या आहेत. जय. यावेळेला एक चांगला चेंडू आहे. पडल्यानंतर थोडा गुडलेन्स बॉल पडला आणि थोडासा बाउन्स झाला, उसळला आणि षष्टीरक्षक हातात निघून गेला. जय षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ सज्ज होते भावेश. फुलटॉस चेंडू आणि स्वंग केलेला आहे, भिरकावून दिलेला आहे. डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर षटकार. आजा आजा जिंद शामी आने के तले. आणि शेवटचा चेंडू अजूनही या चेंडू जर मोठा फटका लागला तर 60 प्लस एक चांगलं लक्ष ठरू शकेल. जय राईट आर्म आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूचा वेग कमी केला होता आणि 57 धावा झाल्यात. 58 धावांचं लक्ष क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे केवनी स्पोर्ट केवनी संघाने. 58 धावांचं लक्ष आहे.
जे हरी रांजोरी संघ कर्णधार किंवा कुठलाही खेळाडू आला असेल तर आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. जे हरी रांजोली संघ कर्णधार किंवा खेळाडू आला असेल तर आपण संपर्क साधायचा आहे. 58 धावांचं लक्ष आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा सज्ज होतील माझे सहकारी समालोचक पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार. रितेश पाटील आपण संपर्क साधायचा आहे गुंदवली. यस आमचे रमेशजी पाटील माजी सरपंच कालेर ग्रामपंचायत कालेर यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मंदिरामध्ये कालेर यांच्या वतीने जेवण पाटील चषक 2021 मध्ये मी आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. वेलकम अँड सुस्वागतम. तसेच दशरथजी म्हात्रे राष्ट्रीय खेळाडू यांचं सुद्धा आगमन झालंय. आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. तसेच वेताल मधाडे अध्यक्ष आमचे जनार्दनजी पाटील यांचंही मान्यवर कक्षामध्ये आगमन झाले. आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम. सर्व जनार्दनजी तरे यांचे आगमन झालेले आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम. जेवण पाटील चषक 2021 मध्ये आमच्या सर्व मान्यवरांचं मी बंद्रा मारुती काल्लेर यांच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत करतोय. वेलकम अँड सुस्वागतम. आमच्या मान्यवरांच्या माहितीसाठी आज पहिला सामना सुरू झालेला आहे आणि पहिल्या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून सुमित कुमार अँड कंपनी गुंदवली संघ कर्णधार आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. परंतु तो निर्णय योग्य वाटलेला नाही, कारण ज्याप्रमाणे फलंदाजी केली सुरुवातीला मंगेश याने फलंदाजी केली, त्यानंतर हेमंत याने, त्यानंतर ख्रिस केल ऑफ भिवंडी निलेश याने आणि त्यानंतर भावेश, चारही फलंदाजांनी एक चांगली फलंदाजी केली आणि एक मोठी धावसंख्या उभी केलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 57 आणि 58 धावांचं लक्ष आणि लक्षाचा पाठलाग कशा प्रकारे होतोय ते आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी काही क्षणातच सज्ज होतील माझे सहकारी समालोचक सुनील पवार. अनेक अनेक धन्यवाद डॉक्टर गवली सर. तर आजच्या दिवसातला पहिला सामना आपण पाहतोय दोन दिग्गज संघामध्ये. एकीकडे जर पाहिला आपण तर ज्या प्रकारे फटकेबाजी पाहिली 4 षटकामध्ये जे मोठं आव्हान उभं केले. लक्ष जर पाहिला आपण टार्गेट 4 षटकामध्ये तब्बल 58 धावांचं आव्हान. पहिला चेंडू सुपर फटका पाहतोय आपण. चेंडूला भिरकावले कॉर्नर रिजन कडे. चेंडू एका टप्प्याने सीमा पार चौकार. कुछ करिए नस नस मेरी खो दे हाय कुछ करिए बस बस बड़ा बोले अब कुछ करिए पहिल्या चेंडूवर मात्र काय जबरदस्त शॉट पाहायला मिळालं. फलंदाज पाहतोय आपण यतीशच्या बॅट मधून. यतीश आपलं खातं उघडतोय चौकारांनी आणि कालपासून जर विचार केला आपण या खेळपट्टीवर 50 किंवा 60 धावा सहज पार केल्या गेल्या. याच पात्र स्वेड लाईन वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या 5.
58 धावा चव्हाण. इथं मात्र पाहतोय आपण याच मात्र अजून एक चांगला फटका. मिड ओपन एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून चेंडूला पाठवलंय लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. सीमा पार दमदार अफलातून चौकार. अतिशय जबरदस्त शॉट आपण पाहतोय. यतीशच्या बॅट मधून काय जबरदस्त टायमिंग होती. प्लेसमेंट खूप छान. एक्स्ट्रा कॉर्नर मिड ऑफच्या वरतून चेंडूला पाठवलंय आणि दमदार सुरुवात. फुल टॉस लॉक केलंय पण फटका फसेल काय पाहायचे. अतिशय चांगला अफलातून जेल आणि पहिल्या विकेटचं पतन. अठ्ठावन्न धावांचा आव्हान स्वीकारताना पाहतोय आपण. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे पॉवर प्लेचं आणि खूप छान अशी सुरुवात पाहायला मिळाली होती. पण मिड विकेटच्या वरतून चेंडूला फेकून देण्याचा प्रयत्न केला होता पण फटका फसलाय आणि एका चांगलं झेल इथं मात्र पाहायला मिळालं. आणि यतीश हा फलंदाज बाद. केवणी स्फोट केवणी विपक्ष पाहतोय आपण सुमित कुमार स्फोट गुंदवली. अशी लढत त्याच्या दिवसातली पहिलीच खूप छान स्वच्छ वातावरण पाहतोय आपण. सूर्याची किरण मैदानामध्ये धीम्या गतीने वारे वाहताना एक आकर्षक फटकेबाजी इथे मात्र पाहायला मिळेल काय. याच पात्र मिड ऑफला फटका फसतोय काय. सुपर गोलंदाजी खूप छान कमबॅक करताना आपल्या संघासाठी हेमंत. नाव टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून सातत्याने आपण त्याचा उल्लेख करतोय. केवणी संघाच्या माध्यमातून तर क्रमांक 4 वर नवीन फलंदाज पाहतोय आपण खेळपट्टीवर राहुल येतोय. इथून मात्र एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल. जयवंत पाटील चषक 2021 हा शेवटचा दिवस आणि पहिल्या दिवसात दबदबा निर्माण केला त्या मैदानावर जयबजरंग गोडसे संघाने. दुसऱ्या दिवसाचा जर विचार केला आपण वडगर आणि काल पोगाव संघाने या स्पर्धेत दिम्यागतीचा चेंडू होता. टर्न केले चेंडूला फक्त मनगटी फटका. अतिशय वेगात दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न धोकादायक ठरेल काय. आणि होय पंचाचा बोट आकाशाकडे. अजून एक दे धक्का गोंदवली संघाला. आता मात्र नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण. चेतन एकच मूर्ती लहान पण कीर्ती महान ठरेल काय या सामन्यासाठी. अडचणीत आहे संघ आणि अशा स्थितीमध्ये फलंदाजी करण्यासाठी चेतन. क्षेत्ररक्षण पाहू शकता आपण. यष्टामागे दूर असं यष्टीरक्षक. शॉर्ट थर्डमॅन. बॅकवर्ड पॉइंट. कव्हर पॉइंट. एक्स्ट्रा कव्हर. ऑनसाइड कडे जर पाहिला आपण
हेमंत सज्ज होताना राऊंड द विकेट. या स्वतः फुलटॉस फटका पाहतोय आपण. छान फटका आहे आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल. तर अशा तऱ्हेनं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 58 धावांचा वन स्वीकारताना सुमित कुमार स्पोर्ट गोंदिवली या संघाची दैनीय स्थिती पाहतोय आपण. कारण की आघाडीचे 3 महत्वपूर्ण फलंदाज बाद झालेले, त्यांना धावपलकर धाव त्या फक्त आणि फक्त 11. इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये अजून 47 धावेची आवश्यकता असेल. आक्रमण करावं लागेल सामना जिंकण्यासाठी. जयवंत पाटील चषक 2021 चा शेवटचा क्षण आपण पाहतोय. शेवटचा दिवस. पहिल्या दिवसाच टॉप 4 मध्ये प्रवेश करणारा संघ, मग मैदान कुठे असो, दबदबा एकच संघाचा. पहिल्या दिवसात तो म्हणजे जय बजरंग गोडसे बी. दुसऱ्या दिवशी पाहिला आपण गावदेवी वडगर. आणि कालच्या दिवसामध्ये काय चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळालं नीरज 11 पोगाव संघाच्या माध्यमातून. आणि कालच्या दिवसात जर कीर्तिमान रेकॉर्ड जर पाहिला आपण गवली सर, कालच्या दिवसामध्ये सर्वात हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर अष्टविनायक ठाकूरपाडा संघाच्या नावावर आहे. तब्बल 107 धावा. त्यामध्ये 11 चेंडूमध्ये सागर यांचं अर्धशतक पूर्ण केलं होतं काल. केदार येतोय व्यक्तिगत स्वतःच पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी. केवणी स्पोर्ट केवणी विपक्ष सुमित कुमार स्पोर्ट गोंदिवली अशी लढत पाहतोय आपण. प्रथम फलंदाजी करताना 58 धावांचं टार्गेट उभं केलंय आणि पहिल्या षटकामध्ये हेमंत पाटील यांनी एक चांगला भेदक मारा पाहायला मिळालं. 11 धावा खर्च करून जवळपास 2 फलंदाज बाद केले आणि पहिल्या षटकामध्ये 3 फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागला होता. सज्ज होते गोलंदाज. वेगवान चेंडू फ्रंटला जाऊन मात्र ड्राईव्ह करायचं होतं. वेगाला इथं मात्र बीट होते फलंदाज. संघर्ष करावा लागेल इथून मात्र सामना जिंकण्यासाठी गोंदिवली संघाला. पूर्णपणे पाहतोय आपण सामन्यावर पकड मजबूत करताना केवणी स्पोर्ट केवणी संघाच्या माध्यमातून. विखुरलेलं क्षेत्रक्षण पाहतोय. शॉर्ट थर्डमॅन सर्कलच्या आतमध्ये आणि फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये. त्यानंतर मात्र मिड ऑफ आणि जवळपास मिड ऑनला एक क्षेत्ररक्षक. या मात्र चेंडू पाहतोय आपण थोडासा बाहेर होता. ड्राईव्ह केले गली आणि पॉइंटच्या मधून. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तोपर्यंत मात्र सहज संधी होती या 2 रन्स कंप्लीट करण्याची. या 2 धावांनी संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते. ती आता मात्र 13. क्रिकेट मधला अशुभ आकडा म्हटला जातोय, पण कुठल्या संघासाठी शुभ ठरेल हे पाहायचंय. तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत आहे. जयवंत पाटील चषक 2021 चा शेवटचा दिवस आणि पहिला सत्र. फुल टॉसर धमाका पाहतोय. काय कडक फटका. चेंडूला भिरकावलंय, फेकून देतोय. स्कोरलेगच्या वरतून षटकार. फुलटॉस चेंडू होता आणि या फुलटॉस चेंडूवर योग्य समाचार घेतोय चेतन. आणि ज्या प्रकारे चेतनच्या बॅटमधून षटकार निघाले, राखीव खेळाडू मोहिलच्या चेहऱ्यावर आनंद खूप जास्त आपण पाहिलंय. सामना जर जिंकायचा असेल तर अशीच फटकेबाजी करावी लागेल. इथून मात्र चेतन याला. धावसंख्या 19. 3 बाद. तर इथं मात्र तिसऱ्या पंचाची मागणी केलेली आहे. आपण जायचंय. तिसरे पंच आपण पाहतोय मैदानाकडे जाताना. जयरी स्पोर्ट राजनोली संघाचं आगमन झालेलं आहे. वेलकम बाळा. सज्ज होताना गोलंदाज दुरान त्या टोकाकडनं समोर खेळण्यासाठी फलंदाज असेल. इथं मात्र चेतन.
याच पात्र फटका फशील का पाहायचंय हवेत आहे चेंडू खाली क्षेत्ररक्षक आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद मिळालाय इथं मात्र आणि चेंडू मात्र फरार सीमा पार हा नशिबाचा चौकार. अजून घ्यायचे व्यासपीठावर यायचे राजनुली संघाचा संघनायक आपण या लगेच इथे मात्र छेल पण सुटतोय आणि या 4 धावा धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकतो 23. आक्रमण करतोय चेतन. खोलो टप्प्याचा चेंडू पण स्वेर लाईन पाहायला मिळाली खूपच बाहेर होता. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे सरकते ती 24. एक जबरदस्त सामना इथे मात्र रंगतदार स्थितीकडे घेऊन जातोय चेतन नावाचा हा फलंदाज क्रमांक पाहतोय आपण 5 वर येतोय आणि एका षटकाने थोडस मात्र वाटतंय की याच्या क्षमता आहे ती सिद्ध करेल काय या सामन्यात या क्षणी. यावेळेस पात्र नोचा कॉल बिमर चेंडू हाताळल्या गेलं आणि अजून एक मुभा असेल फ्रीडच्या चेंडूवर षटकार खेचण्यासाठी पण फ्रीडचा इशारा येताना परेश महाजन सरांच्या माध्यमातून खराब षटक पाहतोय आपण इथे मात्र गोलंदाज केदारच्या माध्यमातून धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आपण पुढे सरकताना आता मात्र पाहतोय आपण धावफलकावर 26. अजून 32 धावेची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. फ्री हिट चेंडू आणि या खेळण्यासाठी फलंदाजी तर मात्र सूरज संधीचं सोनं करतोय काय पाहिजे. महागडं षटक पाहतोय आपण केवणी स्पोर्ट केवणी संघाच्या माध्यमातून गोलंदाज केदार एक लांबलचक षटक हाताळताना पाहतोय. फ्रीडचा चेंडू याच पात्र अप्रतिम अप्रतिम काय क्लास फटकाय चेंडूला पाठवलाय कव्हर बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार दणदणी चौकार. कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि सदाबार चौकार काय सुपर शॉट परफेक्ट टायमिंग प्लेसमेंट खूप छान होती. कव्हर बाउंड्रीच्या बाहेर पाठवलं होतं 4 धावेसाठी. यावेळेस पात्र चांगला चेंडू आपण पाहतोय. षटकाची समाप्ती दोन षटकाच्या समाप्तीनंतर 58 धावांचं लक्ष स्वीकारताना खूप छान आता मात्र या षटकामध्ये चांगल्या स्थितीमध्ये येतोय गुंदुलिया संघ. दिलीप पाटील दादांचं आगमन. एक छोटासा ब्रेक जाऊया आपण डीजे कडे. राजनोली संघाचा कर्णधार आपण संपर्क साधायचे. गौतम आपण व्यासपीठावर गौतम गौतम आपण व्यासपीठावर यायचे. जयेश येतोय व्यक्तिगत स्वतःचा पहिला आणि संघाच्या माध्यमातून 30 षटक टाकण्यासाठी 12 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी इथून मात्र धावा बनवावा लागेल 28. अजून सामना संपला नाही. दोन्ही संघाकडे समान संधी आहे पण इथून मात्र दोजिता वै सिकंदर चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. अजून खास ही जी जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय सूरज आणि चेतन एक चांगली पार्टनरशिप. खास चेतन खूप छान आक्रमण करतोय प्रत्येक चेंडूवर.
याच पात्र हा फटका पाहतोय आपण व्यवस्थित टायमिंग करता आलं नाही. शॉर्ट पॉइंट रिजन कडे चेंडू जातोय आणि तोपर्यंत मात्र एका सिंगल कंप्लीट करताना सूरज नॉन स्ट्राईकला. संघात धावसंख्या 31. 11 चेंडू 27 असं समीकरण. सामना रंगतदार स्थितीकडे जाईल यात कुठली शंका नाहीये. यानंतर जो सामना होणार आहे दुसऱ्या फेरीतला पहिला सामना, चालू सामन्यातला विजेता संघ विपक्ष आपण जयरी स्पोर्ट रांजोली या संघाला पाहणार आहोत. खूप मोठं नाव आहे रांजोली संघाचं. यावेळेस स्वतः वेगवान चेंडू, वेगवान असं वाटते की डोळे मिटून हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज सूरज यांनी, पण इथे मात्र आक्रमण करावं लागेल जर सामना जिंकायचा असेल. 10 चेंडू 27 असं आव्हान अजून कायम आहे. यावेळेस स्वतः स्लॉक स्वीपचा फटका, काय जबरदस्त टायमिंग, भिरकावलाय चेंडूला, आउट ऑफ पार्क, षटकार. निश्चित जो पार्क आहे थोडासा त्याच्या जवळ चेंडू गेला होता, म्हणजे आउट ऑफ पार्क गेला नाही, हे पण एक बरोबर आहे. तर धावसंख्या पाहतो आपण पुढे सरकता नाही तर मात्र 37. आता मात्र काय आक्रमण करतोय इथे मात्र सूरज. 9 चेंडू मध्ये अजून 21 धावेची आवश्यकता आहे. सामना संपला नाही कारण की दोन्ही फलंदाज खूप चांगले फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे गोंदवली संघाच्या माध्यमातून नेहमी सातत्याने या दोन फलंदाज आपण खेळताना पाहतोय. हरेश सज्ज होताना राऊंड द विकेट. याच पात्र फाईन फटका पाहतोय आपण, टर्न केले चेंडूला स्कोर लेग रिजन कडे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय, काय पाहायचंय तालमेल पाहायला मिळत नाहीये, पण पाहतोय सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये वापस येताना सूरज. फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्येत बदल पाहतोय, धावसंख्या पाहतोय आपण 38. जे सज्ज होताना आता मात्र 8 चेंडूचा खेळ बाकी आणि सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 20 धावेची आवश्यकता. सामना खूपच छान एक रंगतदार स्थितीमध्ये येऊन ठेपलाय. इथून मात्र या दोन चेंडूवर चांगली कामगिरी करावी लागेल गोलंदाजाला. वेगवान चेंडू होता आणि इथं मात्र बीट होतोय. 7 चेंडू 20 असं समीकरण सामना जिंकण्यासाठी. सुमित कुमार स्पोर्ट गोंदवली विपक्ष केवणी स्पोर्ट केवणी अशी ही काटेकी टक्कर आपण पाहतोय. जयवंत पाटील चषक 2021 च्या माध्यमातून या शेवटच्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये. यावेळेस पात्र चांगला धमाका पाहतोय आपण, चेंडूला भिरकावलंय, षटकार. आता मात्र निश्चित पाहतोय आपण ज्या प्रकारे हा शॉट खेळला होता, आउट ऑफ पार्क तर नाही गेला, पण दर्शक गिरगाव मध्ये हा चेंडू गेला होता जिथे मात्र दर्शक आहेत. अतिशय सुपर शॉट पाहिला आपण. धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर तर निश्चित 44. 6 चेंडू आणि अजून मात्र सामना जिंकण्यासाठी 14 धावेची आवश्यकता असेल. एक जबरदस्त रंगतदार स्थितीमध्ये सामना घेऊन आलाय. इथे मात्र फलंदाज पाहतोय आपण चेतन काय आक्रमण करतोय, आणि ज्या प्रकारे चेतन आक्रमण करतोय तर मोहिले यांच्या चेहऱ्यावर पाहतोय आपण खूप छान हास्य फुलताना पाहतोय, ज्या प्रकारे चेतन फटकेबाजी करतोय. पण निश्चित मी तर एवढा म्हणेन गवली सर, कारण की ज्या प्रकारे कालपासून समालोचन करतोय मी, कारण की खेळपट्टी फलंदाला पोषक आहे, एकच किंवा दोन फटक्याचं काम आहे, पण ते फटके कोण मारले पाहिजे. पण ज्या प्रकारे मात्र चेतन खेळपट्टीवर दम धरून आहे आणि एक चांगली फटकेबाजी करतोय, त्यावरून आपण विश्लेषण करूया की थोडासा सामना गंगामाता स्पोर्ट गोंदवली संघाकडे मी तर म्हणेन की झुकलेला आहे सध्याच्या स्थितीमध्ये, पण 50-50 अवस्थेमध्ये हा सामना आहे. तर गोलंदाज धनराज. 6 चेंडू 14 असं समीकरण.
पहिला चेंडू काय छान चेंडू हाताळतोय. थिम्यागतीचा फसवा चेंडू होता. टप्पा पण थोडासा बाहेर निघणारा चेंडू अतिशय वेगात बॅट फिरवतोय, पण खूप छान सुरुवात पाहायला मिळाली. इथे मात्र गोलंदाज धनराजच्या माध्यमातून एका चांगला गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आपण ओळख आहे केवणी स्पोर्ट केवणी संघाच्या माध्यमातून. 5 चेंडू 14 धावेची आवश्यकता. 5 चेंडू 14 असं समीकरण. सामना खूप एका चांगल्या रंगतदार स्थितीमध्ये येऊन ठेपले. हा षटक हाताळतोय गोलंदाज धनराज. याच पात्रास लॉक करण्याचा प्रयत्न, फटका पोहोचतोय. स्वतः विकेट किपर चुकी करतोय. चुकीला माफी नसते क्रिकेटमध्ये, आणि इथं मात्र 2 धावा सहज कंप्लीट करताना असं वाटतंय नशीब पण इथं मात्र आपण फलंदाजाकडे आहे. 4 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 12 धावेची आवश्यकता. अशा क्षणी अशा चुका खूप महागड्या ठरू शकतात, आणि क्रिकेटमध्ये चुका करणं टाळावे लागतील जर सामना जिंकायचा असेल केवणी स्पोर्ट केवणी संघाला. 4 चेंडू 12 धावेची आवश्यकता. आता मात्र स्ट्राईकला फलंदाज पाहतोय आपण सूरज, पण स्ट्राईकला यावं लागेल चेतन याला जर सामना जिंकायचा असेल गुंदवली संघाला. तर छान गोलंदाजी पाहतोय आपण दंडाच्या माध्यमातून. याच पाता पुलचा फटका, पॉवरफुल चेंडू गुल होतोय, आणि आता मात्र आउट ऑफ पार्क. कधी केवणी स्पोर्ट केवणी संघाकडे, तर कधी पाहतोय आपण समित कुमार स्पोर्ट गुंदवली संघाकडे झुकताना. सामना कसा असावा तर असा असावा. काय अप्रतिम क्लास क्रिकेट पाहतोय आपण. अजून सामना संपला नाही, कारण की इथं मात्र गोलंदाज धनराज आहे, आणि समोर सूरज यांच्या बॅटमधून जर पाहिला आपण हा दुसरा षटकार निघालेला आहे. एक जबरदस्त पार्टनरशिप पाहायला मिळाली चौथ्या विकेटसाठी. चेतन आणि सूरज या जोडीमध्ये क्लास फटकेबाजी पाहतोय, आणि गवली सर जर विचार केला पण क्लास फटकेबाजी सुद्धा करते, पण नशिबाची साथ सुद्धा मिळालेल्या दोन्ही फलंदाजाला. मोहिल खूप आनंदित आहे चेतनची बॅटिंग पाहून. बॅटमधून षटकार चेतन खेचतोय, पण मोतीचूर लड्डूचे लाडू तोंडात मोहिलच्या. क्या बात आहे. धावसंख्या 40 धावाची पार्टनरशिप पाहायला मिळाली. 3 चेंडू 6 असं समीकरण. सफल झालाय. हुक करण्याचा प्रयत्न हवेत आहे, पण यावेळेस मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. धनराज यांनी दाखवलंय मी केवणी गावाचा सुपुत्र आहे, आणि माझ्या संघाला वापसी करून देतोय. अप्रतिम विकेट प्राप्त केलंय. फलंदाज पाहतोय आपण रितेश. 2 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी इथं मात्र 6 धावेची आवश्यकता. 2 चेंडू 6. अजून सामना प्रत या चेंडूवर मात्र पूर्णपणे केवणी स्पोर्ट केवणी संघाकडे वळताना आपण पाहतोय. कमिंग सून आपण पाहणार आहोत एक जबरदस्त टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. डे नाईट ही स्पर्धा होईल. भिवंडी ग्रामीणचे टॉप 20 संघ आणि आउट ऑफ कल्याण आणि डोंबिवलीचे 20 संघ आर्यस ग्रुप च्या माध्यमातून कमिंग सून. दंडा सज्ज होताना, आणि आता मात्र रितेश स्ट्राईकला असेल. 2 चेंडू 6 असं समीकरण सामना जिंकण्यासाठी. याच पात्र ब्रँड फटका, विजयी षटकार रितेशच्या बॅट मधून. खराब चेंडू या क्षणी पाहतोय आपण. खूप ट्रॅक चेंडू फेकला होता धीमा, बॅकफुटला जाऊन पुल केलंय आणि चेंडूला भिरकावलंय विजयी षटकाच्या स्वरूपात. तर याच बरोबर पाहतोय आपण सामना जिंकतोय तो सुमित कुमार स्पोर्ट गुंदुलिया संघ. ज्या प्रकारे फटकेबाजी पाहायला मिळाली सूरज आणि त्यानंतर मात्र चेतन या 2 फलंदाजामध्ये सामना इथं मात्र ठरलेला आहे. ज्याने एक अप्रतिम कामगिरी केली आपल्या संघासाठी तो म्हणजे चेतन ठरतोय सामनावीर.
तर चेतन आपण यायचंय. हेमंत पाटील, हार्ड लक. यस, चेतन इज द मॅन ऑफ द मॅच, ज्याने एक षटक हाताळला होता, एक फलंदाजी बाद केला होता आणि त्यानंतर हाय स्कोरिंग सामना असताना सुद्धा मधल्या फळीमध्ये अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली आणि संघाचा जो विजय साकार केला त्यामध्ये